नाही म्हणते मी. मुलीसाठी एवढंही करणार नाहीत का तुम्ही? मुलीला अमेरिकेला पाठवायची फार हौस आहे ना तुम्हाला, मग करा ना खर्च. आता का नाही म्हणता? कर्तव्य आहे तुमचं ते. काकू, आम्ही आमच्या दीदीचं लग्न आमच्या कॅपॅसिटीच्या बाहेर जाऊन लावून दिलंय आणि आम्ही आमचं कर्तव्य केलंय. तुमच्या मुलाला अमेरिकेला जायचं असेल तर तुम्ही त्याला मदत करा, ते तुमचं कर्तव्य आहे. आणि त्यात दीदी आता तुमची सून आहे, त्यामुळे जिजूंची जबाबदारी येते. ए दीपिका, तू काय का सारखी चुरू चुरू बोलत असेल प्रत्येक वेळेला? काकू, तुम्ही प्रत्येक वेळी काहीही बोलाल आणि आम्ही ते ऐकून गप्प बसायचं असं जर तुम्हाला वाटत असेल तर सॉरी. आम्ही ऑलरेडी खूप ऐकलंय तुमचं. ओ देशपांडे सर, तुम्ही काहीच बोलणार नाही का तुमच्या या उर्मट मुलीला? हिच्या तोंडाचा पट्टा असाच चालू राहणार आहे का? काय चुकीचं काय बोलली ती? अच्छा, म्हणजे तुमची फूस आहे तर हिला. मग ही त्या वसुली एजंट मवाला बरोबर फिरत असते, त्याला ही तुमची फूसच आहे का? दीपू त्याच्याबरोबर वसुलीसाठी जाते हे माहिती आहे मला, आणि तो तिशान नोकरीचा भाग आहे. गैर काहीच नाही. आणि कसं आहे, कामाच्या निमित्तानं आपल्या संपर्कात अनेक वेगवेगळी माणसं येतात, त्यातली काही वाईट असतात. पण कसं आहे, त्यांना तिथेच ठेवून आपल्या वैयक्तिक आयुष्यात न येणं हे चांगल्या संस्काराचं लक्षण आहे. आणि मला वाटतं माझ्या मुलींवर मी ते संस्कार केलेले आहेत. त्यामुळे माझ्या मुलींकडे कोणीही बोट दाखवू शकणार नाही. माझ्या मुली माझा अभिमान आहे, आणि त्यात दीपू तर माझी शान आहे. तुमची फूस असेल असं मला वाटलं नव्हतं. मला बाई उगीच काळजी वाटली ना, म्हणून मी तुम्हाला बोलले. पण ज्याचं करावं भलं, माझ्या मुलींचं बरं भलं मी पाहून घे. तुम्ही त्यात लक्ष देण्याची गरज नाही. आणि हो, याच्यापुढे आमची दीपू कुणाही सोबत जर तुम्हाला दिसली तर ही गोष्ट मला घरी येऊन सांगायची गरज नाही. हो का? बरं, हा तुमचा आत्मविश्वास जरा जपून ठेवा. उद्या कामी येईल ना तो. येते मी. चल कशाला का, नयन वाट बघत असेल ना. येते का दीपिका? बाबा मी येते. पैसे आणल्याशिवाय घरी यायचं नाही, इथेच राहायचं. कळलं? कार्तिक हे बघ, नको. कार्तिक नाही, कार्तिक अजिबात. बघ कार्तिक, उगीच फालतूगिरी नको. आपण लग्न करणार आहोत, फालतूगिरी काय तर? कार्तिक, पण आपलं लग्न झालेलं नाहीये ना, लांब राहा प्लीज. आपण उद्या लग्न करणार आहोत. मग एका रात्रीने काय फरक पडतोय?
कार्तिक फरक पडतो. कार्तिक, लग्नानंतर जे नैतिक असतं ना ते लग्नाच्या आधी अनैतिक असतं रे. आणि हे बघ, मी तुझ्यावर कितीही प्रेम करत असले ना तरीही मी देशपांडे सरांची मुलगी आहे हे विसरू नकोस प्लीज. कार्तिक प्लीज नको. हॅलो. अहो काय मॅडम, तुम्ही देशपांडे सरांकडे तिळगुळ द्यायला जाणार होता तर मलाही सांगायचं ना, आपण एकत्र गेलो असतो. तुम्ही मला रिजेक्ट केलं ठीक आहे, पण ऍटलीस्ट मैत्रीच्या नात्याने तर सांगायचं ना. ते अचानक ठरलं ऍक्च्युली माझं. मॅडम एक सांगू. हा. मॅडम, आज जर मी देशपांडे सरांना माझं जिच्यावर प्रेम आहे ती मुलगी तुम्ही आहात असं सांगितलं असतं तर मला असं वाटतंय त्यांनी नक्कीच मला समजून घेतलं असतं. मॅडम, आज जर मी देशपांडे सरांना माझं जिच्यावर प्रेम आहे ती मुलगी तुम्ही आहात असं सांगितलं असतं तर मला असं वाटतंय त्यांनी नक्कीच मला समजून घेतलं असतं. इंद्राजींची आठवण येते का? अगो नाही, तसं काही नाहीये. मग कसला विचार करून इतकी हसतीयस? मला माहिती दीपू, तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद म्हणजे इंद्राजी आहे, हो ना? दीपू, इंद्राजींच्या रूपाने तुझ्यावर जीव ओवाळून टाकणारा माणूस तुझ्या आयुष्यात आलाय. प्लीज त्याला हरवू नकोस, नाही तर माझ्यासारखी गत होऊन जाईल. काय म्हणायचंय तुला? दीदी मला सांग, तू आत्ता जे काही बोललीस ते का बोललीस? काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? जिजू आणि तू? अगं नाही, ते खूप चांगले आहेत. मग दीपू, अगं वाईट कोणीच नसतं, फक्त आपलं घर सोडल्यापासून आपल्या घराची, तुमची, सगळ्यांची खूप आठवण येते मला. आणि त्या घरी सगळं थोडं वेगळंच आहे ना, पण अगं असतंच ना, म्हणजे आई बाबा, लाडक्या 2 बहिणी, त्यांच्या एवढं प्रेम सासरी मिळायला थोडा वेळ लागत असेल, म्हणून म्हणतेय मी. दीदी नक्की ना? खरंच आणखी काही सिरियस नाहीये ना? अगं नाही ग, आम्ही दोघं अमेरिकेला गेलो ना की आम्हाला खूप वेळ मिळेल ना एकमेकांसाठी, मग तेव्हा होईल सगळं नीट. तेव्हा कदाचित घरची आठवण येणं कमी होईल. माझं सोड ग दीपू, तुझं काय? तुझा विषय चालू होता. आलंय माझ्या लक्षात, मी करते विचार यावर. दीपू, विचार खूप झाला, मला आता कृती बघायची आहे. अगो हो, मी दिलं ना मगाशी तुला वचन. बोलेन मी उद्या इंद्राजींशी, नक्की. पैसे कमी कसं झालं?
इंद्रा, किती पांघरून घालणार आहेस कार्तिकवर? हा, तुझ्या या अशा वागण्यामुळे कार्तिक बिघडलाय हे कळतंय तुला तरी? अरे काय बोलतोयस तू? हे तू कार्तिकचा काय संबंध आहे याच्याशी? ते कॅल्क्युलेशन मध्ये ठीक आहे, मी तुझ्यावर अविश्वास नाही दाखवू शकत. आता कुठे आहे तू, सांगतोस? सत्तू, कार्तिक हर्ट आहे आता. तो गेला असेल त्याच्या मित्राकडे बोलण्यासाठी. सत्तू, तो लहान नाही राहिलाय आता. मी नाही विचारू शकत त्याला तू काय करतोयस, कुठे आहेस. सतत नाही विचारू शकत मी त्याला. तो अजून इतकाही मोठा झालेला नाहीये की घरात न कळवता रात्र रात्र बाहेर राहील. आई, तू जागी आहेस, अजून झोपली नाहीयेस? इंद्रा, कशी झोप येईल रे मला? कार्तिकचा अजून पत्ता नाहीये, तो कुठे गेला हे माहिती नाहीये. इतका उशीर झाला तरी. शिवाय मुक्ता तिच्या मैत्रिणीकडे जाऊन बसली आणि तू प्रेमात हरवून बसलायस. माझ्या तिन्ही पोरांची अशी अवस्था असताना कशी झोप लागेल मला? आई, बस बस. आई, नको ना इतकी काळजी करूस. तुझी मुलं मोठी झाली आहेत आता. कार्तिक रागावलाय आई. तो मित्रांशी गप्पा मारायला गेला असेल, येईल तो इतक्यात. आपली मुक्ता पण आता देशपांडे सरांकडे शिकवणीला रेग्युलर जाते, अभ्यास पण करायला लागली. तिला एखादा दिवस तिच्या मैत्रिणींसोबत करू दे मजा. तू नको ना इतकी काळजी करत जाऊस आई. त्यांची काळजी घ्यायला मी आहे ना. आणि त्यांना लाडावून ठेवायला सुद्धा. सत्तू, इंद्रा, तू म्हणतोयस की त्यांची काळजी घ्यायला तू आहेस, पण तुझी काळजी मलाच घ्यायला लागेल ना. दीपिकाला विसरू शकणार आहेस? नाही आहे. मी त्यांना नाही विसरू शकत. आणि आता त्यांना विसरायची गरज देखील नाही. म्हणजे मी देशपांडे सरांना माझा नकार कळवलाय आई. काय तू सांगून टाकलंस तसं? हो आई, मी तुला म्हणालो ना, एकीकडे माझं प्रेम, एकीकडे सरांचा शब्द आणि एकीकडे कार्तिकचं प्रेम. अशा तिहेरी कात्रीत सापडलो होतो मी. आई, सरांचा शब्द पाळण्यासाठी मी कदाचित लग्नाला होकार दिलाही असता, पण तो कार्तिकवर अन्याय ठरला असता. मी, दीपिका मॅडम, कार्तिक, सानिका, सरांच्या एका इच्छेमुळे हे चारही आयुष्य उद्ध्वस्त होणार होते. आणि मी ते नाही होऊ देऊ शकत आई. आणि मी दीपिका मॅडम शिवाय पण नाही जगू शकत. म्हणून मी सरांना कळवला माझा नकार. म्हणजे आता तुझ्या आणि दीपिकाच्या मार्गात कुठलाच अडथळा नाही, हो ना सत्तू? आज तू माझं ऐकलं नाहीस याचा खूप आनंद होतोय मित्रा. मग इंद्रा, तुझ्या आणि दीपिकाच्या लग्नाची तयारी सुरू करूया. लग्न होईल आई, पण त्याआधी ताशे वाजतील. दीदी, आज आई नाहीये तर त्याचा फायदा बाबांना होणार आहे ना? म्हणजे अगं, आज त्यांची लाडकी लेक त्यांच्यासाठी थालीपीठ बनवतीये. काही आहे दीपू, मी लाडकी लेक. आपण तिघी बाबांच्या खूप लाडक्या. हो, पण तुलाही माहितीये त्यांच्या मनात तुझ्यासाठी एक खास जागा आहे. तू लाडात नको येऊ. भीड काय भीड.
अरे म्हणजे काय? हे बघ, सरांच्या मुलीला नाही म्हणालास ना, मग आता बँकवालीला भिड ना बँकेत. बँकेत? हो अगं, मला रिकरिंग अकाउंट उघडायचं आहे म्हणून मी तुझ्या बँकेत येणार आहे. नाही ते सगळं ठीक आहे, पण तिथे येऊन तू इंद्राजींची काही बोललीस ना तर याद राख. बरं बाई, मी काहीही बोलणार नाही. मी फक्त माझं अकाउंट उघडेन. अरे मग उघड ना तुझ्या प्रेमाचं अकाउंट बँकवालीच्या दिलाच्या बँकेत. तर तू दिलाची बँक सोड, आधी SP बँकेत जाऊ. चल. दीपू. तुम्ही बसा, मी पाणी आणते. हो. बाबा, तुम्ही निवडलेला साळगावकरच माझ्यासाठी बेस्ट मुलगा असणार आहे. आणि नेमकं त्याच वेळी तुमच्या आयुष्यातली सर्वात महत्वाची व्यक्ती तुम्हाला तिच्या सर्वात प्रिय व्यक्तीसाठी तुमचा हात मागेल तर तुम्ही काय कराल सर? बाबा, पाणी. हा. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे? काय? हे बघा बाबा, तुमच्या मनात जे काही आहे ना ते सांगा. तुम्ही सांगत नाही मग तुम्हाला बीपीचा त्रास होतो, माहिती आहे ना. सांगा काय झालं? कसं आहे दीपू, ताईंनी साळगावकरशी लग्न करायला होकार दिला असला, साळगावकरनं नकार दिलाय. कसं काय समजावायचं तिला काही कळत नाही मला. बाबा, आपण बोलू ताईशी. मला माहितीये ते समजून घेईल. समजावू तिला. ताई समजून घेईल ग. साळगावकर सारखा मुलगा माझा जावई होणार हे स्वप्न भंगल्याचं शल्य आयुष्यभर राहील ना मनात. साळगावकर लाखात एक आहे, तो माझा जावई व्हावा अशी मनापासून इच्छा होती. आता काय? आलो हात धुवून. दीपू, बाबांना साळगावकर जावई म्हणून पसंत आहे. बाबा, दीदीने थालीपीठ केलंय तुमच्यासाठी. मी घ्या. बघा, आवडतंय का? तू जा, आवर. बँकेत जायचंय ना, जा. मी बघते बाबांना काय. बाबा थांबा, मी दही आणते. अजून कशी आली नाही ताई?